ऐसा सुख सोहळा स्वर्गीही नाही. वारी हा एक आनंद सोहळा आहे आणि या आनंदामध्ये आपण सर्वजण सहभागी होतो आहे. आता आपण सासवडमध्ये होतो. काल अवघडासा दिवेघाट सर करून लाखो वैष्णवजनं आज या करेकाठी विसावलेले आहेत. आज संत सोपान काकांच्या पालखीचं देखील पंढरपूर प्रस्थान आहे आणि त्यांचे थोरले बंधू संत ज्ञानेश्वर याच गावामध्ये विसावलेले आहेत. खरं तर अवघडाचा दिवेघाट चढल्यानंतर वारकऱ्यांचे पाय थकतात आणि त्यांची सेवा करतात. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही, मात्र जे पंढरपूरला जाणारे वारकरी आहेत त्यांची कुठेतरी सेवा करतोय, यातच आपण वारीची किंवा पंढरपूरची सेवा करतो असा त्यांचा भाव आहे. मागच्या 10 वर्षापासून एक डॉक्टर आहेत, ते देखील वारकऱ्यांची अशी सेवा करून देतात, पाय चेपून देतात, त्यांना गोळ्या औषध असेल त्याची देखील ते जे काय आहे त्या गोष्टी सगळ्या पुरवतात. मात्र आपल्या वडिलांचं पाहून मुलगा तयार होतो, त्याच्यानंतर त्यांची आई तयार होते आणि त्यांच्या आजूबाजूचे देखील नागरिक त्या डॉक्टरांच्या सेवेवर प्रभावित होऊन वारीमध्ये सहभागी होतात. मागच्या 5 वर्षापासून त्यांचा मुलगा आणि सोबत असणारे ते नांदेडचे सहकारी स्वखर्चाने येतात आणि या वारीमध्ये वारकऱ्यांची सेवा करतात. खरं तर काय असं या वारीमध्ये आहे की तुम्ही आलात, त्याच्यामागे तुमचा मुलगाने अनुकरण केलं, आजूबाजूला देखील अनुकरण करताय, काय अनुभव आहे? मी डॉक्टर अवधूत पवार, नांदेड पूजा हेल्थ केअर सेंटरचे संचालक. गेल्या 10 वर्षापासून माझं क्लिनिक आहे. आजपर्यंत जवळपास 10 ते 15 हजार लोकांना आम्ही गुडघे, कंबर, मानपाट या आजारातून दूर केलेलं आहे. आता ही जी कला आहे, हे जे शिक्षण आहे, हे आपल्या माऊलीच्या वारकऱ्यांना काही ना काहीतरी आपल्याकडून सेवा व्हावी म्हणून आम्ही गेल्या 5 वर्षापासून एक छोट्याशा रूपात चालू केलेलं हे रोपटं आता इथं आम्हाला चांगल्या सेवेमध्ये आम्ही केक स्टोरी आणि त्याकडून आम्हाला ही सेवा मिळते. आणि माझ्यासोबत माझे 10 सहकारी येतात, ज्यामध्ये आम्ही 5 ते 7 प्रकारचे उपचार करतो. सुजोक, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कायरो, मसाज, कपिंग. यामध्ये विशेष करून नांदेडची व्यक्ती, नांदेड म्हटलं की गुरुद्वाराचा एरिया येतो आणि गुरुद्वाराच्या याच्यामध्ये सेवाभावी ही एक वेगळीच हे असते, भाव असतो आणि त्या सेवेतून स्वखर्चाने आणि स्वेच्छेने गेल्या 2 वर्षापासून सरदार नरेंद्र सिंग आमच्या सेवेमध्ये येतात आणि एक सुंदर असा मसाजची सेवा त्यांनी देतात इथं. काय तरुण पिढी पण आता येते, वारकऱ्यांची सेवा करते, वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. जय जय रामकृष्ण हरी. मागच्या 3 ते 4 वर्षापासून मी वारसा चालवतो आहे वडिलांचा. मागच्या 7-8 वर्षापासून वडील वारी करत होते आणि वारीमध्ये रोज दिवसभर चालायचं आणि रात्री सेवा करायची. पण ती पूर्ण वारी आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये करणं शक्य नसल्यामुळे 32 किलोमीटरचा जो घाट आहे, तो घाट चढल्याच्या नंतर त्यांचा जो माऊलींचा जो थकवा आहे, तर थकवा घालण्यासाठी स्पेशली आम्ही इथे येतो. मागच्या 4-5 वर्षापासून आम्ही वारीमध्ये सेवा देतो आहे आणि त्याचा प्रतिसाद पण खूप छान पद्धतीने भेटतो आहे. धन्यवाद. माझं नांदेडमध्ये क्लिनिक आहे. मागच्या 10 वर्षापासून प्रॅक्टिस करतो आहे. स्पेशली गुडघेदुखी, मनकेदुखी, मणक्यांच्या आजारावरती, नस दबण्यावरती आमचा विलाज असतो आणि तोच विलाज आम्ही इथे करतो. आजी डॉक्टर आहे स्पेशल गुडघेदुखी, मणकेदुखी, पायदुखीचे सेवा करतायत आज तुमची? हो, मग पाय दुखायले. हां, घेतला का चेपून? नाही. पुढे घ्यायचं. बरं, बर घरी अशी सेवा करतात का नाही कोणी? घरी नाही करत अशी सेवा. लेकी बाळी, लेकी बाळी ज्याच्या त्याच्या घरी गेल्या. सुनाबाळ आहेत की आता? सुनाबाळा आहेत का? करतात की नाही सेवा? ते सुनाबाळा कुठल्या करायची सेवा तेवढी, लेकी सारखी नाही ना. तुमचं काय? हां, आम्ही टोंगमध्ये आहे सर. कुठून आले? आम्ही आले आम्ही हिंगोली तालुका, जिल्हा हिंगोली. बरं, हां. किती वर्षाला वारी करताय? ही पहिलीच एसटी केली आम्ही, किती खेप आता पहिल्या पहिले पाय दुखतात का? हां, टोंगे दुखायला बोलले. हां, हां, मग करा म्हणलं एकदा आली जरा जोडून आला का? जोडी आली आमची. हो हो. तुमच्याकडे कसं काय? आम्ही फलटण तालुक्याचं ढवळगावचं आहे. हां, या 174 दिंडी रथाच्या माग इथं 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 कॅमेरा इथं समोर बघा. आणि हाताला मुंग्या येतात. मुतकाड्याचं बी काल याला बी आम्ही तपसून आलो. इथं सेवा घेतली की नाही यांच्याकडनं? घ्यायची की आता घे तुमच्या पैसे आलो आणि डोळ्याचं ऑपरेशन केले पनवेलला. सगळा आजार आहेत आणि झोप कसलीच लागत नाही. याच्यावर तुमचं काय इलाज चाललं तर बघा. कानाचा बी टाळा फुटलेला आहे. किती दिवस झालं झोपले? आता डॉक्टर तुमची सेवा करतील. आता वारीमध्ये सगळ्या प्रकारची सेवा मिळतात. मग आम्ही त्याच्यासाठी जरा उपस्थितच आलो. त्यानं आले तर ह्यानं आलेला आलो. आज आम्ही सासवडमध्ये उद्या जेजुरीत. म्हणजे वारीमध्ये काय सेवा मिळते, पण खरं तर एक्सपर्ट ही सेवा देत आहेत. त्याच्यामुळे वारकऱ्यांचं नक्की दुखणं काय आहे, ते जुनं आहे का, ते बरं होईल का, याचं देखील त्यांना विशेष मार्गदर्शन देखील मिळतं. आणि अनेक असंख्य बघा, आमचा ज्ञानेश्वर कॅमेरा बनायला असंख्य जे आहेत वारकरी थकून भागून आलेले, त्यांची देखील ते सेवा करतात. काहींचे वृद्ध आहेत,
ते देखील आपली सेवा करून घेतात. सरदारजी, काय वारीबद्दल माहिती आहे का आपल्याला? हां, वारीबद्दल माहीत आहे, सगळं काही माहीत आहे. गुरु ग्रंथ साहेबामध्ये सेकंड गुरुची वाणी आहे, गुरु अंगद देव साहेबजीची. काय जरा ए नेत्र हो मेरो हो, ए नेत्र हो मेरो, हर तुम में ज्योत धरी, हर बिन अवर ना देखो कोई. हरिशिवा कोणाला बघायचं नाही, हे गुरु साहेबांचा उपदेश आहे. गुरु अंगद देव साहेबजीचा उपदेश आहे. डोळ्यांना समजून करतात. नेत्र म्हणजे नेत्र, हे नेत्र हो मेर हो, हर तुम्ही ज्योत धरी, हरीने तुमच्या डोळ्यामध्ये ज्योत ठेवलेली आहे. हर बिन अवर ना देखो कोई, हरि बिना देखो मत. और भगत नामदेव जी की वाणी है, जत्र जाओ तत्र विठ्ठल भ्याला, विठ्ठल भ्याला, विठ्ठल बिन संसार नाही. सगळीकडे विठ्ठल विठ्ठल. इथे आल्यानंतर असे आम्ही पण ना भक्तीमध्ये असतात आणि सगळे आम्हाला हे विठ्ठलाचं स्वरूप आहे. सगळे हे परमेश्वराचं रूप आहे. मनुष्य रूप म्हणजे मनुष्याची सेवा करतात ना, ते परमेश्वराची सेवा करतात. आमचे माननीय डॉक्टर अवधूत पवार सर, त्यांचं हे देण आहे. 8-9 वर्षापासून ते सेवा करतात आणि मी पण 2-3 वर्षापासून सेवा करण्यासाठी येतो त्यांच्यासोबत आणि मला चांगलं वाटते. आणि लोकांचे जे आम्ही हे दुःख दर्द दूर करतात, त्याच्यामुळे आम्हाला अत्यंत प्रसन्नता मिळते. कमीत कमी 2 दिवसाचे आमचे शिबिर असते, त्याच्यामध्ये 2,500 ते 2,500 लोकांची आम्ही सेवा करतात. हां, आणि स्वतःच्या खर्चाने येतात. स्वतःच्या खर्चाने देवाचा सगळं काही पांडुरंगाची कृपा आहे आणि सगळं काही गुरु ग्रंथसाहेबाचा एकच संदेश आहे, मानवता धर्माला. आपल्या धर्मामध्ये राहून परमेश्वराचे नाव घ्या, देवाचं नाव घ्या. गुरु ग्रंथसाहेबाचाच संदेश आहे. गुरुसाहेबांनी पण ते सांगितलेलं आहे, सगळ्यांची मनुष्याची सेवा करा तुम्ही. हां, हे देव तुमच्या पाठीशी आहे आणि कोणी काही तुम्हाला हे करणार नाही. खरं तर म्हणजे ना, वारी ही भेदाभेद विसरायला लावते. सर्वजण एकरूप आहोत, सर्वजण एकाच देवतेचे आपण सर्वजण आहोत आणि कोणत्याही प्रकारचा इथं भेदाभेद नाही. हेच या सेवा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आणि वारी असंख्य अशी उदाहरण आपल्या समाजापुढे उभे करताना पाहायला मिळते. कॅमेरामॅन ज्ञानेश्वरसह मी प्रीतम पुरोहित, सासवड.